पवित्र भाव आणि श्रद्धेची शिदोरी महाप्रसादाने होते मनाची तृप्ती खरी. चला तर प्रसाद बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज काय नियोजन आहे. चला तर महाप्रसादाचाच लाभ आपल्याला आज इथे घ्यायचा आहे. आमच्याकडे भंडाऱ्याचं नियोजन आहे. कॉलनीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून इथे स्वयंपाक केला. पण भंडारा हा माझ्या मैत्रिणीकडे होता आणि तिनेच ठेवलेला होता. तर इथे मिरची भाजीचा बेत आहे. मिरची भाजी, पोळी, भात आणि प्रसादाचा शिरा. चला तर मिरची भाजीची तयारी करून घेऊया. बघू शकता तर चुका मी 2 ते 3 जुड्या इथे चुका आहेत. 2 ते 3 जुड्या पालक आहे ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे. टोमॅटो, शेवगा आणि इथे 2 किलो तुरीची डाळ आहे, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आहे आणि कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. बघू शकता तर 2 कुकर आम्ही इथे लावून घेणार आहे. पाणी तापलं की त्यामध्ये लगेचच आपलं टोमॅटो, शेवगा टाकला, तिनेच टाकला आवडीनुसार आणि पालक, चुका, हिरवी मिरची सुद्धा इथेच ॲड करायची आहे आणि डाळ सुद्धा इथेच ॲड करायची आहे. आणि सगळ्या भाज्या यामध्ये टाकून झाल्या की या कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन टाकायच्या आहे. डाळ आपली गाळ शिजू द्यायची आहे, एकदम व्यवस्थित गाळ झाली पाहिजे. तर आज आमच्या कॉलनीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त या भंडाऱ्याचं आयोजन केलेलं होतं. मैत्रिणीनेच केलेलं होतं. तिच्या घरी हा स्वयंपाक होता. स्वयंपाक तर तसा बाहेरच करायचा होता, पण पावसाच्या वातावरणामुळे आम्ही घरामध्ये स्वयंपाक सुरू केला. बघू शकता तर भाजीसाठी इथे 5-6 कांदे उभे कट करून घेतलेले आहे. टोमॅटो आहे, अद्रक लसूण पेस्ट आणि खलबत्त्यामध्ये इथे शेंगदाणे जाडसर कूट करून घेतलेला आहे. आणि कुकर इकडे होत आहे तोपर्यंत बघू शकता कुकर ठेवलेला आहे. तोपर्यंत इथे प्रसादाचा शिरा भाजून घेत आहे. शिऱ्याला सुद्धा छान कलर आलेला आहे. गावरान तुपातला शिरा आहे. बघू शकता छान कलर आला की लगेचच त्यामध्ये पाणी सोडून घ्यायचं. एकदम मऊ आणि छान शिरा इथे बनवून तयार होतो. बघू शकता साखर ॲड केलेली आहे. चवीनुसार इथे साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि प्रसादाचा स्वयंपाक तुम्ही कसाही बनवा, तो एकदम छान चविष्टच लागतो बरं का. देवाच्या कृपेने तो स्वयंपाक खूप चांगला होतो. बघू शकतात कलर सुद्धा छान आलेला आहे. त्यावरती आता आपण विलायची पूड टाकून घेतलेली आहे. आणि या प्रसादाला बघून तर तोंडाला पाणी सुटत आहे. आणि इकडे दुसरीकडे आपलं वरण बघू शकतात. 2 कुकर लावलेलं होतं. एक कुकर इथे व्यवस्थित झालं. डाळही आपली गाळ शिजलेली आहे आणि इथे मसाल्याचे काही साहित्य आहे. मसाला आहे. चला तर भाजीला फोडणी देऊन घेऊया. तेल तापलं आपलं मस्तपैकी. तेल भरपूर सोडायचं इथे. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोहरी छान तडतडली. बघू शकता मसाले घेतलेले आहे इथं आणि आपले 2 वरणाचे कुकर आहेत. कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण, कढीपत्ता आणि काही मसाले आहेत. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं ॲड करायचं. जिऱ्यालाही छान फोडणी बसते. बघू शकता जिरंही छान झालं की लगेचच त्यामध्ये उभा कट केलेला कांदा ॲड करायचा आहे. आणि कांद्याला सुद्धा असा छान लालसर कलर इथे येऊ द्यायचा आहे. बघू शकतात कांद्याला छान कलर येतच आहे की त्यामध्ये लगेचच आपलं अद्रक लसूण जे आहे ते सुद्धा आम्ही खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं होतं. आणि इथे आता अद्रक लसूण सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत लालसर होऊ द्यायचं आहे. बघू शकतात कांदा लसूणला सुद्धा व्यवस्थित कलर आलेला आहे की लगेचच त्यामध्ये आपल्याला कुटलेला जे शेंगदाणे आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहे. शेंगदाण्याला सुद्धा छान लालसर कलर येतो. बघू शकतात की लगेचच त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. लाल तिखट आपण वरणामध्ये सुद्धा भरपूर हिरवी मिरची वापरलेली आहे, पण तरीसुद्धा भंडाऱ्याचा प्रसाद आहे, भंडाऱ्याचं वरण आहे म्हटल्यावर झणझणीत चमचमीत तर झालंच पाहिजे. त्यासाठी इथे आणखी परत लाल तिखट काही मसाले वापरलेले आहेत. कांदा लसूण मसाला आहे, अंबारी मसाला, थोडी धनिया पावडरसुद्धा इथे ॲड करायची आहे.
हळदसुद्धा इथेच ॲड करायची आहे. मसाल्याला छान फोडणी बसते. आणि बघू शकतात भरपूर प्रमाणामध्ये इथे मसाले ॲड झालेले आहे. कांदा, शेंगदाणे, खोबरंसुद्धा टाकलेलं आहे आम्ही इथे यामध्ये. तर भरपूर क्वांटिटीमध्ये हे वरण बनणार आहे आणि भंडाऱ्याचं वरण आहे म्हटल्यावर हे छानच होणार आहे. बघू शकता छान मसाले झाले की लगेचच त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, भरपूर कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्त्याने छान फ्लेवर येतो. भरपूर प्रमाणात इथे कढीपत्ता टाकलेला आहे. आणि आता हे छान मसाले झाले की लगेचच त्यामध्ये आता आपल्याला पहिलेसुद्धा आपण वरणामध्ये टोमॅटो ॲड केलेले होते. आणखी परत आम्ही इथे 5 ते 6 टोमॅटो कट करून घेतलेले होते. साधारणतः एवढ्या वरणाला 2.5 किलोचं वरण आहे, 2-2.5 किलोचं. त्याला जवळपास 1 किलो तरी टोमॅटो वापरले असतील. टोमॅटो ॲड केले आणि त्यामध्ये चवीनुसार इथे मीठ टाकलं. आता या टोमॅटोला व्यवस्थित गाळ होऊ द्यायचा आहे. त्यासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. आणि बघू शकता इथं टोमॅटोसुद्धा व्यवस्थित गाळ झालेला आहे. किती छान कलर आलेला आहे मसाल्याला. आता यामध्ये लगेचच आपलं जे वरण आहे घुटून घेतलेलं, चुका, पालक त्यामध्ये ॲड केले होतं. बघू शकता किती गाळ झालेला आहे. ते ॲड करून घ्यायचं आहे. मिरचीचं वरण हे मिरची भाजी खूप छान खायला खूप छान लागते बरं का. आणि भंडाऱ्यातलं वरण आहे म्हटल्यावर विशेष खोल. त्यामध्ये त्या कुकरमध्ये आणखी परत पाणी ॲड केलं आणि यामध्ये सगळं वरण जे आहे आपलं ते सोडून दिलेलं आहे. बघू शकता दोन्ही कुकर इथे टाकून दिलेले आहेत. कुकरमधलं जे वरण होतं ते ॲड केलं आणि गरम पाणी इथे आणखी परत ॲड केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे एवढी वरणाची क्वांटिटी आहे आमची. पाणी ॲड केलं, वरतून कोथिंबीरसुद्धा ॲड केली आणि आता या वरणाला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि आपलं वरण जे आहे ते उकळून घ्यायचं आहे. भाजीला उकळी येते तोपर्यंत इकडे आणखी परत दुसरे कुकर लावून द्यायचे आहे. भाताचे कुकर लावलेले होते आणखी परत 2. एका साईडने भाजी उकळायला ठेवलेली आहे, एका साईडने कुकर. जो आपला भात म्हणतो तो भात होतो तोपर्यंत इकडे आम्ही चहा घेतलेला आहे. आणि ते स्वयंपाकाची पूर्ण तयारी झाली की लगेच संध्याकाळी पूजा आरती झाली, नैवेद्य झाला, देवाला नैवेद्य दाखवला गेला. बघू शकतात. सॉरी, नैवेद्याचं ताट इथे खाली दिसलेलंच नाही. आणि लगेचच बालगोपालांची इथे पंगत बसलेली आहे. बघू शकतात मुलांसाठी फिक्कं वरण केलेलं होतं, छोट्या मुलांसाठी. बघू शकतात इथे स्वयंपाक तुम्हाला मागे दिसतच असेल. आणि आमच्या कुलकर्णी ताई ज्या आहेत त्या इथे बालगोपाल जे आहेत मुलं त्यांना स्वयंपाक वाढत आहेत. आणि इकडे मोठी मंडळीसुद्धा बसलेली होती. स्वयंपाक कसा झाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आमच्या कॉलनीतलं जे नियोजन आहे ते तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भंडाऱ्याचं नियोजन असल्यामुळे भरपूर व्हिडिओ इथे शूट करता आले नाही. जेवढे दाखवता आले तेवढेच मी शूट केले. आणि या भंडाऱ्यामध्ये 40 ते 50 माणसांचा स्वयंपाक होता. तर मिरची भाजी इथे मीच बनवलेली होती. तर आमच्या कॉलनीतलं स्वयंपाकाचं नियोजन, भंडाऱ्याचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मिरची भाजी कशी वाटली